श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना हा सुरू होतो। 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे। मार्गशीर्ष हा 9वा महिना असून आपल्या हिंदू धर्मात 12 महिने प्रत्येक देवाला समर्पित केले आहेत। त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही तितकंच महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते। यांचा हा महिना अतिशय आवडता आहे। या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते। या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश आणि समृद्धी प्राप्ती होते। यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते। या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे हे भद्रश्रवणाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहेत। त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जरी तुम्ही व्रत करत नसेल तरीही तुम्हाला महालक्ष्मीची पूजा आपल्या घरामध्ये अवश्य करायची आहेत। या पूजेची मांडणी करायची आहेत। त्याचबरोबर कथासुद्धा तुम्हाला वाचायच्या आहेत। या पूजा मांडणीने आणि या कथा वाचल्याने घरात आपल्याला अनेक चांगले परिणाम जे आहे तर ते बघायला मिळत असतात। आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते। या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत जे आहे तर ते अत्यंत प्रभावी मानलं जातं। या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि असे म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी 7 वेळा आपल्या घरामध्ये येत असते आणि अशा वेळी जर आपल्या घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी आपण काही सेवा, उपाय जर केले तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून हे कधीही कुठे जात नाही। हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांनुसार हा गुरुवार भगवान विष्णूंचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची आपण पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीची पूजा आपण जर केली तर भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यांच्या कृपेने आपल्या कुटुंबात सुख, शांती आणि संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही। आणि म्हणून तुम्ही उद्या उपवास नाही केला तरीही चालेल, पण या ठिकाणी एक दिवा हा नक्की लावा। हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल। म्हणजेच कोणताही शत्रू त्रास, शत्रुपीडा, नजर बाधा, नकारात्मकता ही नष्ट होईल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातली गरिबी संपेल। कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा तुम्ही सायंकाळी केला तरीसुद्धा चालेल। जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल तर सकाळी तुम्हाला पहाटे 5 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे। 9:30 वाजेपर्यंत तुम्हाला नाही शक्य झालं तर सायंकाळी तुम्ही 6 वाजल्यानंतरनं रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। कारण ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते। या वेळेला आपल्या घरात, आपल्या घराच्या आजूबाजूला माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या वेळेत जर आपण हा दिवा लावला तर लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। आता उद्या हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही आणि चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। या दिवशी हळद जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा अतिशय मजबूत होतो। यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते। आपले कष्ट जे आहेत तर ते कुठेही वाया जात नाही। प्रत्येक काम हे निर्विघ्नपणे पार पडत असतं आणि सोबतच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दही टाकलं तर आपल्याला असणारा शत्रुत्रास, पितृदोष, नकारात्मकता, नजरबाधा यासारखे दोष जे आहेत तर ते दूर होतात। यामुळे 2 वस्तू अवश्य अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला
स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत. गुरुवारचं व्रत असेल तर पूजा मांडणी तुम्हाला अवश्य करायची आहेत किंवा तुम्ही संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी तुम्ही पूजा मांडणी करायची आहेत. यानंतर ना आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 5 मातीच्या पंत्या ज्या असतात तर त्या लागणार आहेत. दिवाळीमध्ये आपण जे मातीचे दिवे वापरतो तर ते 5 दिवे तुम्हाला लागणार आहेत. मातीचे दिवे हे पंचतत्वांपासून तयार केले जातात. खरं तर दिवा तयार करण्यासाठी माती पाण्यात वितळून तयार केली जाते, जे जमीन आणि पाण्याच्या घटकाचे प्रतीक मानले जाते. आणि दिवा हा धूळ व वाऱ्याने सुकवला जातो, जो आकाश आणि वायू तत्वाचे प्रतीक आहे. आणि हा दिवा शेवटी अग्नीमध्ये गरम करून तयार केला जातो. अशा पद्धतीने पंचतत्वांनी मिळून हा मातीचा दिवा तयार केला जातो. आणि या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात. मातीचा दिवा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. यामुळे आपल्याला 5 मातीचे चांगले दिवे घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले फुटलेले असे दिवे घेऊ नका. अगोदर तुम्ही वापरलेले असेल तर ते स्वच्छ करून तुम्ही घेऊ शकतात, फक्त फुटलेले दिवे घेऊ नका. प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात लावायची आहे. जो लाल आणि पिवळ्या रंगाचा कलावा असतो तर त्याची वात तुम्हाला लावायची आहे. कुठेही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथे तुम्हाला हा धागा मिळतो तर त्या धाग्याची वात तुम्हाला लावायची आहे. जर तुम्हाला हा लाल पिवळा कलाव्याचा धागा भेटला नाही तर तुम्हाला 2 लांब कापसाच्या वाती घ्यायच्या आहेत. एका वातीला हळद आणि एका वातीला कुंकू असं तुम्हाला लावायचं आहे. कोरडंच लावायचं आहे, पाणी टाकण्याची गरज नाही. यानंतर ना या 2 वाती तुम्हाला एकत्र वळून घ्यायच्या आहेत. 2 वातींची तुम्हाला एक वात तयार करून एका दिव्यामध्ये लावायची आहेत. असं तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत. यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे. गाईचं तूप हे माता लक्ष्मीला प्रिय आहेत, परंतु आता तुमच्या घरात तूप नसेल तर तुम्ही तेल देखील या दिव्यामध्ये घालू शकता. यानंतर ना हे दिवे आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर घेऊन जायचे आहेत. हे दिवे प्रज्वलित करण्याच्या अगोदर देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. धूप लावायची, अगरबत्ती लावायची आणि यानंतर तुम्हाला हे दिवे जे आहे तर ते देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. दिवे प्रज्वलित केल्यानंतर ना आपल्याला या दिव्यामध्ये 2-2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत. आणि या दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुले तुम्हाला अर्पण करून धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत. यानंतर ना तिथेच बसून तुम्हाला 5 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. प्रत्येकी आपल्याला हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायला फक्त 2 ते 3 मिनटं लागतात. जे महालक्ष्मी व्रताची जी पुस्तिका आहेत तर त्यामध्ये शेवटच्या पानावरती हे महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे, तर तिथून तुम्ही हे पठण करू शकता. अगदी 5 ते 6 मिनटं तुम्हाला 5 वेळा पठण करायला लागतील. यानंतर ना दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल, काही शत्रू त्रास असेल, काही बाधा असेल, काही संकट असेल तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची. आणि यानंतर त्या 5 दिव्यांमधले एक दिवा तुम्हाला उचलून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. यानंतर 2 दिवे हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला ठेवायचे आहेत. बाहेरच्या साईडने ठेवले तरीही चालेल, आतल्या साईडने ठेवले तरीही चालेल. डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला 2 दिवे ठेवायचे आहेत. यानंतर एक दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी नेऊन ठेवायचा आहे आणि एक दिवा हा आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. ईशान्य कोपरा जो असतो तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिशेला सर्व देवी देवता वास करतात आणि या दिशेला दिवा लावल्याने लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते आणि म्हणून हा एक दिवा तिथे लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर कमीत कमी 1 तास दिवे जळत राहतील इतकं तेल किंवा तूप तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे. आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे. आता उद्याच्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण असेल, सूतक असेल, मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही घरात करू नका. तर हा उपाय तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील 3ऱ्या गुरुवारी किंवा तुम्ही 4थ्या गुरुवारी केला तरीही चालेल. हा उपाय जर केला तर घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या तुमच्या कमी होतील आणि घरात सुख, संपत्ती, ऐश्वर्य हे येऊ लागेल. दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्ही स्वच्छ धुवून वापरू शकतात. दिव्यात असणाऱ्या लवंगा या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत.
व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.